सोने चांदीतील गुंतवणूक हा सर्वाधिक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. मात्र सध्या सोने चांदीच्या बाजारात अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालंय. जागतिक पातळीवरील घडामोडी, भूराजकीय तणाव, डॉलरची मजबूती आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा परिणाम सराफ बाजारावर दिसून येतोय. वाढत्या संभ्रमामुळे अनेक गुंतवणूकदारांनी खरेदीपेक्षा विक्रीला प्राधान्य दिल्यानं बाजारात सोने चांदीचा पुरवठा वाढलाय. त्यामुळे दरात चढ उतार सुरू असून व्यापारी आणि ग्राहक दोघेही सावध भूमिका घेताना दिसत आहेत. एकेकाळी लग्नसराईच्या हंगामात सोनं चांदी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग करावं लागत होतं. मात्र यंदा चित्र पूर्णपणे बदललंय. सराफ बाजारात सोने चांदीचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही अपेक्षित मागणी दिसून येत नाही. उलट गुंतवणुकीसाठी खरेदी केलेलं सोनं चांदी अनेक गुंतवणूकदार विक्रीसाठी बाजारात आणत असल्यानं पुरवठा वाढलाय. त्याचा थेट परिणाम दरांवर होत असून मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात MCX फ्युचर्समधील दर आणि प्रत्यक्ष हजर बाजारातील दर यामध्ये तफावत निर्माण झाली आहे. पुरवठा वाढला असला तरी खरेदीदारांची संख्या कमी असल्यानं बाजारातील व्यवहारांमध्ये मंदीचं वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मते मध्य पूर्वेतील तणाव, जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिकन डॉलरची वाढती ताकद आणि महागाईबाबतची चिंता यामुळे गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत आहेत. याशिवाय आयात शुल्कासह विविध आर्थिक घटकांचाही सोने चांदीच्या बाजारावर परिणाम होतोय. विशेष म्हणजे सामान्यतः कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाल्यानं सोने चांदीच्या दरात तेजी येते. मात्र अलीकडील काळात क्रूड ऑइलचे दर कमी होऊनही सोनं चांदीच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही. त्यामुळे बाजारातील पारंपरिक गणितही काही प्रमाणात बदलल्याचं चित्र आहे. दरम्यान सोन्या चांदीच्या दरातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी काही आठवडे सोने चांदी बाजारासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या मात्र खरेदीदारांपेक्षा विक्रेत्यांची संख्या अधिक असल्यानं सराफ बाजारात अनिश्चिततेचं सावट कायम असल्याचं चित्र आहे.